Hello friends, in this video we are going to solve practical problem of not-for-profit concern, that is unsolved problem, page number 117, problem number 5, unsolved problem on page number 117. Let's read and marks. Bharatiya Kala Kendra Solapur gives you the following information for the year ended on 31st March 2018. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 2018. What they requires? Prepare only income and expenditure account. त्याने आपल्याला काय सांगितलं? फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे 31 मार्च 2018ला. ॲक्च्युअल काय काय बनवायचं असतं आपल्याला नेहमी? तर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं असतं आणि बॅलन्स शीट. पण इन दिस प्रॉब्लेम दे ओनली रिक्वायर्स इन्कम्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट. They give us receipt and payment account. Receipt and payments account for the year ending 31st March 18. Debit side receipt, cash comes in. Credit side payments, cash goes out. As I said before, receipt side, actual credit side, incomes and liabilities. जे काय आपण फंड्स गोळा करतो, जे काय कॅश अवेलेबल असते तो आपला इन्कम आहे, कॅश कम्स इन झाली, किंवा आपण लायबिलिटी म्हणजे लोकांकडनं उधारीवर घेतो. पण इन्कम्स अँड लायबिलिटी ह्या बाजूला असतात. आय फॉर इन्कम, एल फॉर लायबिलिटीज. अपोजिट साईड पेमेंट्स, जे आपण स्पेंड करतो, आपल्याकडनं जे पैसे जातात दॅट इज एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर कशावर खर्च करतो आपण? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट. आपल्याकडे जे पैसे येतात ते रेव्हेन्यू आणि कॅपिटल भांडवली रिसिप्ट आपल्याकडे येतात. आणि इकडे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. ई फॉर एक्सपेंडिचर, ए फॉर ॲसेट. लेट्स रीड रिसिप्ट साईड फर्स्ट. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅश इन हँड 200, कॅश ॲट बँक 12,500. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि हे आपलं कॅश अकाउंटच आहे. लास्ट इयर क्लोजिंग बॅलन्स, करंट इयर ओपनिंग बॅलन्स. आपण अकाउंट ओपन करताना ह्याने सुरुवात केली, एवढ्या रिसिप्ट्स आल्या, त्याच्यामधून एवढी पेमेंट्स केली आणि ॲट लास्ट ऑन 31st March 18 दे रिमेन बॅलन्स ऑफ कॅश इन हँड 700 अँड कॅश ॲट बँक 7,300. म्हणजे हा तुमचा क्लोजिंग बॅलन्स आहे आणि आपण फायनल अकाउंट बनवतो क्लोजिंग डेटला, आणि म्हणून क्लोजिंग बॅलन्सेस शक्यतो आपण विचारात घेणार आहोत. आणि म्हणून कॅश बॅलन्स आपण हा घेणार. कुठे जायला पाहिजे? तो ॲसेट साईडला. ओपनिंग बॅलन्स गेल्या वर्षीच्या ॲसेटला आलेला होता, तो आपण ह्या वेळेस घेणार नाहीत. लास्ट इयरला, म्हणून आपण त्याला काय केलं? क्रॉसमार्क केलं. बॅलन्स ब्रॉट डाऊन असेल तर घ्यायचा नाही. जो कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक आहे तो इथे आपण घेणार नाही, तर क्लोजिंग बॅलन्स घेणार आहोत, म्हणून आपण ते क्रॉसमार्क केलं, ह्याला घ्यायचं नाही. नेक्स्ट, लॉकर रेंट रेव्हेन्यू इन्कम आहे. रेव्हेन्यू रिसिप्ट आपली इन्कम साईड, म्हणून आय लिहिला. टू एंट्रन्स फीज इन्कम, देअरफॉर आय. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स आपण सोल्ड आउट केले, त्याच्यामधून आलेले सेल्स आहेत, म्हणजे सेल्स प्रोसिड्स आहेत, म्हणजे रद्दी विकतो आपण, इन्कम. रिसिप्ट फ्रॉम ड्रामामधून आलेले रिसिप्ट्स आहेत, इन्कम आहे शेवटी आपला. लेगसीज इन्कम आहेत, बरोबर ना. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इन्कम आहे, इंटरेस्ट आहे सिक्युरिटीवरचा. इन्व्हेस्टमेंट आपण केली त्याचा इंटरेस्ट इन्कम झाला. मिसलेनियस रिसिप्ट्स इन्कम आहेत आपले. ठीक आहे, अशी आपण रिसिप्ट या ठिकाणी वाचून घेतली. पेमेंट्स, बाय स्टेशनरी एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे आपल्या या ठिकाणी. फर्निचर परचेस, फर्निचर कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे कुठे जाणार तो? ॲसेट साईडला, आपला ॲसेट झाला. इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये काय केली? इन्व्हेस्टमेंट केली होती, आपला तो काय झाला? ॲसेट झाला. एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, खर्च केला आहे आपण, एक्सपेंडिचर. पोस्टेज एक्सपेंडिचर. मॅगझिन्स अँड न्यूजपेपर्स, आपल्या फर्ममध्ये किंवा ह्या कला केंद्रामध्ये आपण हे न्यूजपेपर्स मॅगझिन्सचं सबस्क्रिप्शन दिलं असणार, किती? 100, 600. काय असणार तो? आपला एक्सपेंडिचर. सॅलरी एक्सपेंडिचर. आणि ॲट लास्ट बाय बॅलन्स, म्हणजे हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स हा कुठे जाणार? ॲसेट साईडला. ठीक आहे, अशी पोस्टिंग आपण केली. पोस्टिंग म्हणजेच आपण मार्क करून ठेवलं. ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूया. लेगसीज आर टू बी कॅपिटलाइज, लेगसीज या ठिकाणी आहेत. ठीक आहे, इथे आपण त्याला मार्क करून ठेवलं. लेगसी हा सुद्धा आपला इन्कम आहे, स्मरणार्थ आपल्याला पैसे मिळतात लोकांकडून. ठीक आहे, डिसीज पर्सनच्या नावाने आपल्याकडे पैसे येतात, लेगसीज आपण या ठिकाणी मार्क करून ठेवलं. आउटस्टँडिंग सॅलरी 200, सॅलरी आउटस्टँडिंग एक स्टार मार्क करून ठेवला आपण.
आणि 50% एंट्रान्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. एंट्रान्स फी याला आपण स्टार मार्क करून ठेवला. ठीक आहे. प्रिपेअर काय करायचं आपल्याला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विथ द हेल्प ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. प्रिपेअर आपण ऑलरेडी केलेलं आहे, ते आपण बघूया. प्रॉब्लेम नंबर 5, अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5, पेज नंबर 11717. काय बनवायचं होतं आपल्याला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. हे आपण अकाउंट तयार केलं. डेबिट एक्सपेंडिचर, क्रेडिट इन्कम्स. आपल्याला माहिती आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. देअरफॉर इट्स अ नॉमिनल अकाउंट. हे नॉमिनल अकाउंट आहे आपलं. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण काय करूया, पोस्टिंग करूया. आपण मगाशी मार्क करून ठेवलेलं आहे तिकडे त्याप्रमाणे. ठीक आहे. 1 बाय 1 जाऊया. रिसिप्ट अगोदर घेऊया, हरकत नाही. रिसिप्ट साईडचे आयटम्स आपण म्हटल्याप्रमाणे कुठे कुठे जायला पाहिजेत, इन्कम अँड लायबिलिटी. आता लायबिलिटी नाही आहे आपल्याकडे, फक्त इन्कम साईडला आपण या ठिकाणी बघूया. बघा, हे आपण घेणार नाही आहोत, डायरेक्ट जे आय लिहिलं आहे आपण ते मार्किंग बघूया. लॉकर रेंट आहे डेबिटला, आपण ॲक्च्युअल हा क्रेडिट बॅलन्स आहे तो घेतो आपण क्रेडिट साईडला. म्हणून लिहिताना आपण बाय म्हणालो, बाय लॉकर रेंट कन्वर्ट करायची. इथे 2 आहे तो आपण बाय केला, कारण क्रेडिट साईडला आपण टाकतो, इन्कम साईड आपली आहे. ही कॅश बुक आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याला डेबिट साईडला रिसिप्ट दाखवल्या आहेत, रिअल अकाउंट असल्यामुळे. आता हा आपला नॉमिनल अकाउंट आहे आणि त्याच्यामुळे इन्कम ह्या बदलला जातील, म्हणून आपण पोस्ट करतो आहे क्रेडिट साईडला. लॉकर रेंट, बाय लॉकर रेंट, आउटर कॉलम 400. नेक्स्ट एंट्रान्स फी इन्कम आहे म्हणून बाय एंट्रान्स फीज, त्याला ॲडजस्टमेंट होती म्हणून इनर कॉलममध्ये घेऊन ठेवलं आणि आपण स्पेस सोडली. ब्लू पेनमध्ये आपली पोस्टिंग आहे, रेड पेनमध्ये आपण ॲडजस्टमेंटसाठी तसं करून ठेवलं आहे आपल्याला समजण्यासाठी. ठीक आहे. एंट्रान्स फीज इनर कॉलम 2900, स्पेस सोडली. नेक्स्ट सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स. ओल्ड न्यूजपेपर्स विकलेत आपण आपल्या फर्ममधले, बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स 250. नेक्स्ट रिसिप्ट फ्रॉम ड्रामा इन्कम आहे, बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा 9000 आउटर कॉलम. नेक्स्ट लेगसीज, बाय लेगसीज इन्कम आहे 12000 इनर कॉलम, त्याला आपण स्टार मार्क केला होता, इनर कॉलममध्ये ठेवलं आणि त्याला स्पेस सोडली खाली. नेक्स्ट इंटरेस्ट आहे आपला गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरचा, तो इंटरेस्ट इन्कम झाला, बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आउटर कॉलम 400. आणि ॲट लास्ट मिसलेनियस रिसिप्ट्स, सन्ड्री रिसिप्ट त्याला म्हणतो आपण कधी कधी, बाय मिसलेनियस रिसिप्ट्स आपण लिहून ठेवले 400. अशा प्रकारे रिसिप्ट साईड झाली. ह्या बाजूला आपण पोस्ट केली इन्कम साईडला. आता पेमेंट साईड आपण खाली करतो. पेमेंटमध्ये मगाशी म्हटलं की ही आहे दिसते ना क्रेडिट साईड, कारण हे कॅश बुक आहे. आता आपण घेणार कोणत्या बाजूला, डेबिट साईडला, म्हणून बायचं काय करायचं 2 या ठिकाणी करणार आहोत आपण. ठीक आहे, करूया. ठीक. स्टेशनरी 2 स्टेशनरी 600 विदाउट ॲडजस्टमेंट म्हणून आउटर कॉलम घेतलं. 2 एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 3000. इथे एक तुम्हाला ऑप्शन आहे की ह्या ठिकाणी आपण रिसिप्ट फ्रॉम ड्रामा बघितलं. ड्रामा ह्या सेक्शनमधनं तुम्हाला नेट काय इन्कम हवा असेल, इन्कम काढायचं असेल तर तुम्हाला काय करता येऊ शकतं, इन्कम साईडला, म्हणजे या ठिकाणी आपण जे मगाशी पोस्ट केलं रिसिप्ट फ्रॉम ड्रामा, याच्यामधनं आपण एक्सपेन्सेस मायनस करू शकतो. म्हणजे काय होऊ शकतं बघा, रिसिप्ट किती आहेत 9000 आणि त्या ड्रामावर खर्च आला 3000, दॅट इज रिसिप्ट झाला किती ॲक्च्युअल 6000. म्हणजे नेट इफेक्ट जर तुम्हाला इथे हवा असेल तर रिसिप्ट फ्रॉम ड्रामामधून लेस एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा केला तर आउटर कॉलममध्ये 6000 तुम्हाला दाखवता येते. पण आपण काय केलं, रिसिप्ट एका बाजूला आणि एक्सपेंडिचर एका बाजूला करू शकतो आणि तसं आपण केलं. एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 3000 आपण दाखवले डेबिट साईडला, दॅट इज एक्सपेंडिचर. नेक्स्ट काय बघा, पोस्टेज स्टेशनरी झालं आपलं. फर्निचर परचेस हा आपला ॲसेट आहे, इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज आपला ॲसेट आहे. एक्सपेन्स ऑफ ड्रामा आपण लिहून ठेवलं, एक्सपेन्स ऑफ ड्रामा एक्सपेंडिचर आहे. नेक्स्ट पोस्टेज आपण लिहून ठेवलं, टू पोस्टेज आउटर कॉलम 450. नेक्स्ट मॅगझिन न्यूजपेपर्स आपल्या फर्ममध्ये किंवा कन्सर्नमध्ये केंद्रामध्ये जे काय न्यूजपेपर्स मॅगझिन आपण मागवले त्याची वर्गणी आहे. टू मॅगझिन न्यूजपेपर्स आउटर कॉलम 600. नेक्स्ट सॅलरीज, 2 सॅलरीज इनर कॉलम 4400, कारण त्याला आपण स्टार मार्क केला, एक ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण त्याला इनर कॉलममध्ये घेऊन ठेवलं आणि खाली स्पेस सोडली. आणि नेक्स्ट आपला ॲसेट आहे. ॲसेट आणि लायबिलिटी आपल्याकडे बॅलन्स शीटच अवेलेबल नाही आहे, आपण प्रिपेअरच केली नाही, कारण त्यांनी करायला नाही सांगितले आपल्याला, पण आपण प्रिपेअरच नाही केली आणि त्याच्यामुळे ॲसेटचे इफेक्ट आपण देत नाही आहोत. फक्त एकच इफेक्ट या ठिकाणी आपण देतो आहे, तो म्हणजे एक्सपेन्सेस साईडला आणि
पेमेंट साईडला इन्कम साईडला आपण ते करणार आहोत. आता इन्फॉर्मेशन आहे त्या बघूया. लेगसीज आर टू बी कॅपिटलाइज. लेगसीज आपल्याकडे जे अवेलेबल आहेत हा इन्कम आहे, आपल्याकडे आलेला रिसिप्ट्स आहेत आणि त्यांचं म्हणणं कॅपिटलाइज करा. आपण जे शिकलो आहे, काय शिकलो आहे, रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट यांचं म्हणणं आता जे आपण इथे लिहिलेलं आहे, जी रिसिप्ट आपण या ठिकाणी लिहिलेली आहे ती अर्थातच लेगसीज ही एक इन्कम साईडला आहे आणि इन्कम साईड म्हणजे कोणती साईड, रेव्हेन्यू. हा रेव्हेन्यू इन्कम म्हणून लिहिला आहे. त्यांचं म्हणणं हा रेव्हेन्यू इन्कम नाही आहे, तो स्पेशल करा आणि कुठे करा, तो कॅपिटलाइज करा. आणि म्हणून आपण काय करतो, रेव्हेन्यू अकाउंटमधनं रेव्हेन्यू इन्कममधनं आपण काय करतो, हे काढून टाकतो आणि त्याला स्पेशल करणार आहोत. म्हणून आपण इकडनं काढून टाकलं, त्याने म्हटलं कॅपिटलाइज करा. कॅपिटल रिसिप्टला म्हणजे लायबिलिटीला जायला पाहिजे होतं हे, पण आपण टाकलं कुठे, इन्कम साईडला, म्हणून इकडनं आपण काढतो. फर्स्ट इफेक्ट लेगसीजमधनं किती काढा सांगितलं नाही, म्हणजे पूर्णच. लेगसीज आर टू बी कॅपिटलाइज 100%. देअरफॉर बाय लेगसीज 12,000 लेस कॅपिटलाइज 100%, दॅट इज 12,000 मायनस 12,000. आउटर कॉलममध्ये नील डॅश 0. म्हणजे लेगसी आता आपल्याला रेव्हेन्यू म्हणून वापरता येणार नाही आहे. हा आपला रेव्हेन्यू इन्कम नाही आहे, तर स्पेशल इन्कम झाला. तो कुठे जायला पाहिजे, सेकंड इफेक्ट जाणार आहे कॅपिटलाइज, म्हणजेच कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. म्हणून रेव्हेन्यूमधनं काढलं, कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो आहे आपण. असं फर्स्ट इफेक्ट दिला, सेकंड द्यायला सध्या चान्स नाही आपल्याकडे, म्हणून आपण लेस करून नील दाखवला आउटर कॉलममध्ये. आउटस्टँडिंग सॅलरी 200. सॅलरी आपला एक्सपेंडिचर आहे आणि तो आपण लिहून ठेवला आहे 2 सॅलरीज या ठिकाणी. ओके, सॅलरीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि अर्थातच हे आपण शिकलो आहे फायनल अकाउंटला, हे सुद्धा फायनल अकाउंटच आहे, पण ट्रेडिंग अकाउंटचं जे आपण मागे शिकलो होतो त्याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये शिकलो आहे. 2 सॅलरीज 4,400 घेऊन ठेवले आणि आउटस्टँडिंग आहे, म्हणजेच पेड करायची बाकी आहे. देअरफॉर ॲड 2,200, टोटल 4,600. सॅलरी टोटल पेड, आय मीन ॲक्च्युअल पेड 4,400 अँड अनपेड 200. टोटल यू हॅव टू पेड, दॅट इज 4,600. ठीक आहे. फर्स्ट इफेक्ट ॲड इन टू एक्सपेंडिचर, सेकंड इफेक्ट लायबिलिटी, जे आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, ही तुम्हाला माहिती आहे. अजून एक ॲडजस्टमेंट आहे बघा. 50% ऑफ एंट्रान्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. मग अशी लेगसीचं केलं आपण, ते 100% होतं, आता ते म्हणतात 50% एंट्रान्स फीज. वन्स अगेन इन्कम साईड बा एंट्रान्स फीज 2,900. 50% कॅपिटलाइज करा म्हणतात. याचा अर्थ आपण काय केलं, कॅपिटलाइज करा म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करा, स्पेशल करा, लायबिलिटीला घ्या आणि 50% रेव्हेन्यू ठेवा. म्हणून आपण काय केलं, लेस कॅपिटलाइज 50% याचे घेतले, 1,450 लेस केले, 1,450 इथनं काढले आणि रेव्हेन्यू म्हणजेच किरकोळ खर्चासाठी या ठिकाणी ठेवले आपण 1,450. 50% घेऊन जाणार आपण कॅपिटल अकाउंटला, जे आपल्याकडे सध्या नाही आहे. सेम आहे, कॅपिटलाइज काय करायचं आपण, रेव्हेन्यू इन्कम इथेच ठेवायचा आणि कॅपिटलाइज केलेलं कॅपिटल फंडला घेऊन जायचं. इथे रेव्हेन्यू काय ठेवूच नका म्हणाले, 100% कॅपिटलाइज करा, म्हणून आपण नील दाखवलं. आणि एंट्रान्स फी 50% कॅपिटलाइज करा आणि 50% रेव्हेन्यू ठेवा, म्हणजे किरकोळ खर्चासाठी याचा वापर करा असं त्याने म्हटलं. म्हणून आपण 50% ठेवले आणि ते 100% इथनं काढून टाकले आणि नेक्स्ट अकाउंटला घेऊन गेलो. अशा ह्या ॲडजस्टमेंट या ठिकाणी झाल्या. हे अकाउंट आपल्या ठिकाणी संपलं. आता काय करतो आपण माहिती आहे, क्लोज करताना बोथ साईड टोटल कोणती जास्त आहे बघायची, इन्कम साईड का एक्सपेंडिचर साईड. अर्थातच या ठिकाणी आपली काय असणार आहे, मला दिसतं या ठिकाणी इन्कम साईड 11,900 लिहून टाकूया आपण दोन्ही ठिकाणी. 11,900 इकडे सुद्धा 11,900 आपण लिहून ठेवतो. 11,900 बोथ साईडला आपण घेतलं आणि त्याच्यामधनं ही साईड मायनस केली. ही साईड मोठी आहे, याच्यामधनं ही मायनस केली. इन्कम जास्त, एक्सपेंडिचर कमी, त्यामुळे 2,650 या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स सापडला. आपल्या लास्ट अकाउंटला आपण ह्याला काय म्हणायचो, हे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट ॲज लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे, फक्त ही नॉट प्रॉफिट कन्सर्न असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आतमध्ये असणारे कंटेंट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटसारखेच आहेत आणि हे इन्कम क्रेडिटसारखेच आहेत आणि त्याच्यामुळे आपण फक्त नाव बदललं. इन्कम म्हणजे जमा खर्च पत्रक आणि ह्याच्यामधनं एवढे रुपये जमा झालेत आपल्याकडे वर्षभराचे आणि एवढा आपण खर्च केला, वर्षभराचा काय करायचा बाकी आहे. आणि अर्थातच इथे आपण काय शोधून काढायचो बघा, त्याला म्हणायचो नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन म्हणायचो. आता मात्र प्रॉफिट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असल्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, टू सरप्लस कॅरीड डाऊन. सरप्लस म्हणजे शिल्लक
11,900 एवढा इन्कम होता आपल्याकडे. त्याच्यामधनं एक्सपेंडिचर मायनस केले आणि आपल्याकडे शिल्लक रक्कम आहे, कॅश आहे 2,650. त्याला म्हणणार आपण टू सरप्लस. जर रिव्हर्स झालं असतं तर तुमचा बॅलन्स इथे आला असता ह्या बाजूला, ज्याला आपण काय म्हणायचो, बाय नेट लॉस म्हणायचो. पण इथे काय म्हणणार आपण, नेट बाय डेपिसिट म्हणायचं. डेपिसिट म्हणजे काय, तूट झाली. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपलं सरप्लस या ठिकाणी आपण काढून दाखवलं आहे. शिल्लक रक्कम 2,650 अवेलेबल आहे. सरप्लस कशाला म्हणायचं आपण, एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम जास्त, एक्सपेंडिचर कमी असतील तर तुम्हाला काय मिळतो, सरप्लस. अँड व्हाईस वर्सा, डेपिसिट म्हणजे तूट, उणीव. एक्सेस एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, एक्सपेंडिचर जास्त असतील इन्कमपेक्षा, मला काय होतं, डेपिसिट. जे येतं कोणत्या बाजूला, क्रेडिट साईडला, आणि सरप्लस मिळतो डेबिट साईडला. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्या ह्या प्रॉब्लेममध्ये सरप्लस सापडला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट ह्या कला केंद्राचं तयार केलं आणि इथे या ठिकाणी पूर्ण झालं. एकदा पाहू शकता, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अगदी सिम्पल प्रॉब्लेम आहे. ओनली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ठीक आहे. या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. दिस इज द सरप्लस आन्सर 2,650. Okay, thank you.